चाळीसगाव रोड पोलिसांनी मालेगावहून 2 मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन 2 मोटरसायकल केले जप्त। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने 2 लाख रुपये किमतीच्या मोटारसायकलसह 2 चोरांना मालेगाव येथून जेरबंद केले आहे। भूषण बाबासाहेब यलमार यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल मारुती नगर परिसरातून त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास करून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून 2 आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींच्या ताब्यातून 2 होंडा युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 2 लाख रुपये आहे। अन्सारी अब्दुल रहमान अहमद, मोहम्मद मुजमिल शकील अहमद अन्सारी असे ताब्यात घेतलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत। या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे आणि त्यांच्या टीमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनने अजून एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे। दिनांक 11/9/2024 रोजी भूषण यलमार राहणार मारुतीनगर यांची एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकल चोरी गेलेली होती। सदर मोटरसायकल चोरीचा आम्ही आमच्या तपास पथकामार्फत शोध घेत असता सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण आम्ही माहिती केली। त्या आधारे आम्हाला मालेगाव येथील चोरट्याची माहिती मिळाली। त्यानुसार माझे तपास पथक मालेगाव येथे जाऊन त्याच्याकडून आमची चोरीस गेलेली एक मोटरसायकल तर आणली, त्यासोबत अजून दुसरी चोरीची मोटरसायकल आणलेली आहे। सदरबाबत आधीचा तपास पोलीस हवालदार पात्रवटे करत आहे आणि ही सदरची कामगिरी आमचे धुळे जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख माननीय श्रीकांत धिवरे साहेब, तसेच ॲडिशनल SP साहेब, काळे साहेब आणि आमचे माननीय रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनने ही कामगिरी केलेली आहे। धन्यवाद।